मी असं म्हणत नाही, माध्यमांचा एक महत्वाचा रोल आहेच, पण ज्या वेळेस एखादा नरेटिव्ह हा सत्यापासून विपरीत असतो, ज्या नरेटिव्ह मध्ये केवळ राजकारण आहे, ज्याच्यात सत्य नाही आहे, अशा प्रकारचा नरेटिव्ह तुमचं भाग्य कधीच बदलू शकत नाही. हा नरेटिव्ह 4 दिवस चालतो, पण 5व्या दिवशी तो मरतो. आपण बघितलं, मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या प्रकारे आपल्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही नेत्यांनी त्याच्याकरता वॉर रूम उघडल्या आणि क्रिएटिव्ह बनवून टाकले भाजपच्या विरुद्ध, नाही चालू शकले. कारण शेवटी त्यांच्याकडे बोट गेलं की इतके वर्ष तुमचे बापजादे होते, तुम्ही का त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही, त्याचं उत्तर ते नाही देऊ शकत नाही, कारण त्यांनी निव्वळ राजकारण केलंय. आणि म्हणून आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचा विश्वास हा आपल्यावर आहे. आज काय अवस्था आहे बघा. उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हा प्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता, आता नावच कुत्ता आहे, या कुत्तासोबत स्वतःच्या फार्म हाऊसवर कुत्त्याकरता पार्टी ठेवतो आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा, म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय. एखादा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जेलमधनं सुटून आलाय अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेलिब्रेशन चाललेलं आहे. अरे शरम वाटली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये दाऊदनी बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून केवळ बॉम्बस्फोट केला असं नाही आहे, देशाच्या सार्वभौमतेला चॅलेंज केलं होतं, आव्हान दिलं होतं की मी एक व्यक्ती भारताला हलवून सोडू शकतो, देशाच्या सार्वभौमतेला एक प्रकारचं आव्हान देण्याचं काम हे त्या ठिकाणी दाऊदनी केलं होतं. आणि त्या दाऊदच्या साथीदाराच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी डान्स करता, ही अवस्था आहे. आणि आता हे लोक आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार, हे आपल्याला हिंदुत्व शिकवणार. आज खरं म्हणजे ज्या प्रकारचं पतन बघा, ते आपले विरोधक असतील पण तरी मला दुःख आहे, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्याकरता नेहमीच वंदनीय राहिलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत इतके वर्ष काम करताना खऱ्या अर्थानं जो विचार त्यांनी मांडला, आता तो विचार त्यागून आणि त्या विचारांच्या विरोधकांसोबत रोज मांडीला मांडी लावून बसायचं आणि भाषणात आपल्याला सांगायचं आम्हीच हिंदुत्ववादी आहोत, तुम्ही आम्हाला शिकवू नका. अरे आम्ही शिकवायचं सोडा, जनता तुम्हाला धडा शिकवणार आहे. आता हे जे काही तुम्ही केलेलं आहे, जनता तुम्हाला या ठिकाणी धडा शिकवणार आहे. आज मी एक या निमित्ताने सांगू इच्छितो की हे जे काही 3 पक्ष तिकडे एकत्रित आहेत, काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही. मगाशी सुधीर भाऊंनी सांगितले खरं आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, त्याच्याही करता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं. पण तीच अवस्था त्यांची आज सर्व दूर आहे. ही काँग्रेस पक्षाची अवस्था का झाली? कारण काँग्रेस पक्षाने केवळ स्वतःचा विचार केला. पक्ष संघटना याचं महत्व संपलं. एक काळ असा आला, काँग्रेस पक्षामध्ये निवडणुका कशा व्हायच्या, तर तिथला जो कोणी प्रमुख आहे स्थानिक स्तराचा, तो एक कोणाला तरी बोलवायचा, पोरांना बसवायचा, मतदार याद्या घेऊन बसायचे, त्यांना पैसे दिले जायचे आणि मग त्यातनं त्या मतदार याद्यातनं ते सदस्य करायचे, मग त्याचं इलेक्शन दाखवायचे, मग हा निवडून यायचा. त्यामुळे बघता बघता तिथे कार्यकर्ता संपला, नेते मोठे झाले, पक्ष लहान होत गेला. आणि आज अवस्था अशी आहे की देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षामध्ये आज ज्या प्रकारची सुंदोपसुंदी आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारची अवस्था पाहायला मिळते, हा पक्ष वर येणं कठीण आहे. आणि म्हणूनच
भारतीय जनता पक्षामध्ये आजही संघटनेचं महत्व काय? भारतीय जनता पक्षामध्ये परवा अमितभाई शाह यांनी सांगितलं, त्यांना ज्यावेळेस विचारलं की आपके कद्दावर नेताओं को आपने मुख्यमंत्री नहीं बनाया, त्यास त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात कद्दावर जर कोणी असेल तर तो आमचा सामान्य कार्यकर्ता, हमारे सामान्य कार्यकर्ता से कद्दावर नेता कोई नहीं है. आणि हे विचार करा की आज भारतीय जनता पक्षामध्येच हे शक्य आहे. कधीतरी नेतृत्व आपण बदलत असतो. पक्षामध्ये नेतृत्व जर बदललं नाही तर नवीन पिढी तयार होत नाही. याचा अर्थ ज्यांना बदललं त्यांच्यात काही कमतरता आहे का? ती बिलकुल नाही आहे. किंबहुना त्यांचे रोल बदलत असतात, त्यांच्याकडे काही नवीन रोल येत असतात. अशाच प्रकारे पक्ष चालत असतो. काँग्रेसमध्ये हे बदल त्यांना कधी करताच आले.